नमस्कार. रोज रोज डाळ भात खाण्याचा कंटाळा आला असेल किंवा स्वयंपाक करण्याचा कंटाळा आला असेल तर ही रेसिपी ट्राय करायला काहीच हरकत नाही. तर इथे एका कुकरमध्ये लावलेला आहे मी भात आणि राजमा 5 ते 6 तास मी पहिलेच भिजवून ठेवला होता आणि नंतर आपल्याला कुकरच्या शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे. त्यानंतर ग्रेव्ही आपल्या आवडीनुसार करू शकतो, पण मी इथे केलेली आहे माझ्या आवडीनुसार. तर इथे केलेल्या कांदा, टोमॅटो, लसूण, अद्रक, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि कढीपत्ता एकत्र वाटून घेतलेला आहे आणि पॅनमध्ये तेल टाकून छान आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये आपल्या आवडीनुसार मसाले टाकून छान त्याची ग्रेव्ही तयार करून घ्यायची आहे आणि राजमा टाकून आपला राजम्याची रेसिपी तयार आहे. यामध्ये आपण पाणी आपल्या आवडीनुसार टाकू शकतो, घट्ट किंवा पातळ जसा पाहिजे असेल तसा. आणि छान उकळी काढून घेतल्यानंतर त्यामध्ये टाकलेली आहे कसुरी मेथी, ज्याने त्याची चव आणखी वाढते. तर राजमा चावल ही खूप प्रसिद्ध अशी रेसिपी आहे. एकदा नक्की ट्राय करून पहा. भेटू पुढच्या व्हिडिओ.